नमस्कार मंडळी, माझं नाव निखिल सकपाळ. तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी निखिल मराठी चॅनलमध्ये. आजचा आहे आमचा तिसरा दिवस आणि काल आम्ही राणीखेत एक्सप्लोअर केलं. आज आम्ही जातो आहे कैचीधामला. कैचीधामला जाण्यामागे बऱ्याच मोठे कारणं असू शकतात आणि योगायोग असू शकतो, बऱ्याच गोष्टींचा मिलाप असू शकतो, तसं म्हणायला काय हरकत नाही. व्हिडिओच्या सुरुवातीला काकांना का घेतो, कारण काकांना इकडच्या गोष्टीची माहिती आहे आणि स्वतः टूर मॅनेजर आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या सहाय्याने आज इकडच्या काही गोष्टी मी अनुभवतो आहे किंवा बघतो आहे. आता आम्ही इकडे जातो आहे, कैचीधामला जातो आहे. कैचीधामचं धार्मिक स्थळ असं म्हणू शकतो आपण, जो नीमकरोली बाबांचं आहे आणि बरेच असे मंदिर आहेत. पण खास करून नीमकरोली बाबांचं मी का म्हणतो आहे, कारण तिथे बरेच असे उद्योजक, व्यावसायिक, आपण स्पोर्ट्सवाले आहेत आणि बरेच असे मोठे मोठे कलाकार असतील, बरेच मोठे मोठे हस्ती असतील तिथे येऊन गेलेले आहेत आणि त्यांचं काम झालेलं आहे. उदाहरणार्थ आपले स्टीव्ह जॉब, ॲप्पल कंपनीचा, आपण माझ्याकडे आता ॲप्पलचा फोन आहे, सो त्या कंपनीचे ओनर, जे वर्ल्डमध्ये फेमस मोबाईल आहे किंवा आपण सगळे फेसबुक यूज करतो, फेसबुकवर व्हिडिओ बघत असाल तर त्याचे मार्क झुकरबर्ग, सो ते सुद्धा इथे आलेले आहेत. अजून विराट कोहली, बरेच असे मोठे मोठे आर्टिस्ट आलेले आहेत तिथे आणि इथे येऊन त्यांना चालना भेटलेली आहे, सक्सेसफुल झालेले आहेत. काय म्हणाल काका? नाही, हे योग्यच आहे, कारण नीमकरोली बाबा हे हनुमानाचे अंश अवतार आहेत. बरोबर. आणि आज योगायोगाने शनिवार आहे आणि आमचं दर्शन शनिवारीच होतंय. तर त्या निमित्ताने म्हणजे खूप महान संत होते ते, तर त्या दर्शनाला मी आता चाललो आहे. बरोबर. आणि खास करून सगळ्यांनी आज येल्लो ड्रेस कोड आहे. माझा थोडाफार येल्लो आहे का नाही, पण आज काल ऑलिव्ह ग्रीन होता ना, आज येल्लो आहे. उद्या कोणता असणार आहे? उद्या ब्ल्यू डेनिम, निळा आहे. हां, सो असे थोडे आम्ही कलर कोड ठेवलेले आहेत. सो सगळेच आलेले टुरिस्ट आहेत ते पण सुद्धा हॅप्पी आहेत. आणि तुम्ही आजची व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे, कारण तुम्हीसुद्धा ह्या ठिकाणाला तुम्हीसुद्धा व्हिजिट करा. तुमचा व्यवसाय असेल, तुमची काही इच्छा असेल, प्रत्येकाच्या मनाच्या एक आस्था असतात, प्रत्येकाच्या मनाची इच्छा असते, ती इथे येऊन पूर्ण होते. आम्हीसुद्धा जातो आहे, आम्हीसुद्धा दर्शन घेणार आहोत. आणि अजूनसुद्धा जे ॲप्पल कंपनीचे जे फाउंडर होते स्टीव्ह जॉब, त्यांची स्टोरी आपण तिथे जाऊनच सांगूया ना. तोपर्यंत तुम्ही ते प्रवास वगैरे एन्जॉय करा. चला, गाडी आलेली आहे आपली, गाडी बावन. क्या भाई, नाश्ता हो गया क्या? हो गया? अरे बाप्पा, मंगल मूर्ती, मंदिर मामा की जय, खाने पिण्याची जय, सोय सोय. कैचीधामला उतरलो आहे आणि आज गर्दी बघा किती आहे दर्शनाला. भरपूरच कुठून माणसं येतात दर्शनासाठी. त्या साईडला आहे मंदिर, परमपूज्य बाबा श्री नीमकरोली महाराज, श्री कैचीधाम. जायचं आहे, अरे जाम ट्रॅफिक आहे. सगळे आज येल्लो घातलंय सगळ्यांनी. चला, ॲक्च्युली आतमध्ये किती शूटिंगला अलाउड असेल काय माहीत नाही, पण बाहेरून कवर करतो जेवढं होईल तेवढं. चप्पल काढायला पण भरपूरच गर्दी. तुम्ही आलात तर गाडीतच ठेवा चप्पल. आम्ही गेलेली चूक, गाडीत चप्पल ठेवायला पाहिजे होत्या. हां, आम्ही मुंबई. जय महाराष्ट्र. तुम्ही लातूर का? अच्छा अच्छा, भेटले आपले महाराष्ट्रातले, भेटले कोणतरी. थँक्यू, बाय बाय. सगळ्या पुढे मंदिर आहे. हां, काढले. गर्दी बघा किती आहे ती. आणि आज नेमका शनिवार आहे, बरीच लोक येत आहेत दर्शनाला. चला, छान असं दर्शन झालं इथे नीमकरोली बाबांचं. खूप गर्दी होती तरी पण दर्शन खूप छान झालं, लगेच दर्शन झालं. शनिवार असून आज आणि आतमध्ये कॅमेरा वगैरे अलाउड नाही, तरी पण म्हणजे
आत्ता बाहेरनं सगळं तुम्हाला दाखवतोय. भरपूर गर्दी, आतमध्ये अलाउड नव्हतं. प्रसाद पण काय होतं की आपल्या चणे होते मस्त. बाकी आपल्याला स्टोरी सांगायची आहे. ॲक्च्युली स्टोरी म्हणजे ना, हे तर संत आहेतच मोठे, पण जेव्हा ॲपलचे फाउंडर काही नव्हते, त्यांचा नवीन स्टार्टअप होता, तेव्हा त्यांना कोणीतरी कळलं की असे एक थोर संत आहे भारतात, तर ते त्यांना भेटायला आले होते. म्हणजे ते धडपड होते, काय एक स्टार्टअप होता त्यांचा, ते काय करू म्हणून. तेव्हा ते बाबांकडे आले. बाबांनी त्यांना अशी कंबल बोलतात की घोंगडी बोलतात ते ओढून बसले होते. त्यांनी विचारलं की बाबा मी खूप धडपड करतो, मला काहीतरी मार्ग दाखवा. तर त्यांनी तेव्हा एक सांकेतिक भाषेत, म्हणजे आपला जो सनातनी धर्म आहे तो असा आहे की जो एक प्रमुख असतो किंवा जो लोकांचं कल्याण करणार असतो, असं काही लोकांना तो हेल्प करतो, मदत करतो. तर त्यामध्येच त्या भीम करोली बाबांच्या मार्फत त्यांनी एक सांकेतिक ह्याच्यात एक हे दिलं. त्यांनी एक सफरचंद असतं ते खाल्लं आणि त्यांच्या हातात दिलं आणि असं एक सांकेतिक त्यांनी एक असं इशारा केला. त्याहून त्यांना नंतर कळलं की हां, आपण या फोनच्या ह्याच्यामध्ये काहीतरी करावं. त्यावरून ॲपलचा लोगो झाला त्या ह्याने आणि फोनची निर्मिती, म्हणजे जे ॲपल फोनची निर्मिती इकडून झाली, या ठिकाणाहून झाली, भीम करोली बाबाची. पूर्ण जगभरात ॲपल कंपनी फेममध्ये आहे किंवा टॉपला आहे, पण त्याची ती एक सुरुवात असते ते आपल्या भारतामधून, आपल्या धर्मातील एका साधू संतांच्या मार्फत ती झालेली आहे. आणि बरेच श्रद्धालू होतात. फेसबुकचे फाउंडरसुद्धा इकडे आलेले आहेत. अजून विराट कोहली असेल किंवा बरेच असे मोठे मोठे उद्योजक इथे आलेले आहेत. आणि फेसबुक फाउंडर मार्क झुकरबर्ग जेव्हा ते डाऊनफॉलला होते, सो तेव्हासुद्धा ते आलेले आहेत इथे. आणि त्याच्यानंतरला त्यांचंसुद्धा चांगलं आता भरभराट इथे आलेलं आहे. प्रत्येकाची इच्छा भावना असते, ते प्रत्येकाचा दृष्टिकोन असतो. असे आहेत की आम्हीसुद्धा दर्शन घेतलेलं आहे. इथून 2 किलोमीटरवर गाडी पार्क केली का, एवढी गर्दी आहे. आता जायची आहे, त्या साईडला वरती ट्राफिक आहे आता. आणि इकडचं वातावरण पण कसं आभरट आहे बघताय. आता आम्ही पण दर्शन घेतलं आहे, तुम्हीसुद्धा इथून दर्शन घ्या, मस्त आहे. आमची 2 किलोमीटरवर बस आहे इथून आणि थोडा टफ आहे वरती. आम्ही गेलो असतो शॉर्टकटून, 1-2 होते जरा. बाकीच्यांना पुढं पाठवलं आहे. तिने टॅक्सी केल्या तर 800 रुपये सांगत होते. आम्ही येत होते ना बस, त्या बसमधून जातो आहे 50 रुपये. लोकल आपल्याकडे कशा लाल परे असतात, त्यांच्याकडे अशा बस आहेत. इथे स्टेट ट्रान्सपोर्टची कुठली अशी पर्टिक्युलर बस नाही आहे, अशा प्रायव्हेटमध्ये चालतात बस इकडे. कारण ते वाहतूक व्यवस्था जरा म्हणजे एवढी स्ट्रॉंग नाही आपल्यासारखी. ओके. आई शपथ, कसली लाईन आहे, खालून वरपर्यंत येईपर्यंत लाईन आहे, लांबच्या लाईन. नशीब आमची गाडी इकडं आहे, ती कोपऱ्यात लावलेली आहे. कुठे पुढे गेले का काय गावाले, कुठे हरवलेले? आम्ही तुम्हाला शोधत होतो. काय बोलता काय, कुणीकडे होतं? आम्हाला वाटलं तू गेला असते कुठे. नाही. दर्शन कसं झालं? दर्शन एकदम मस्त झालं ना, एकदम झकास. बरं आलं, लवकर आलो. आता गर्दी वाढली, भयंकर गर्दी. देवाने आपल्यासाठीच गर्दी कमी करून ठेवलेली. बरं झालं. दर्शन घ्यायला चला. अजूनपर्यंत तरी आपल्यासोबत चांगलं होतं. एकदाची मोकळेवाणी मला पण सोडा. जावा मला पण सोडा. वाट बघून बघून थकलंय. काय ट्राय करूया. हे ऑरेंज आहे, लिंबू आहे, संत्रा एवढा छोटा. इथं लिंबू मोठे लागतात आणि ऑरेंज छोटा. आपल्याकडे ऑरेंज लिंबू एवढूसा आणि संत्रा एवढूसा, सगळा वेगळा. वेगळा. ये ऑरेंज कितने का है? ऑरेंज 100 का. और लिंबू 40. आयला याला महत्व आहे, एवढ्या छोट्या याला महत्व आहे. हा एवढूसा 100 रुपयाला भेटतोय. काय हो, काय झालं? काय नाही बाबा, आता वाट बघतोय कधी बस सुटते. छान दर्शन झालं. कैजी धाम खूप तू घेतोयस का? हा काय मस्त झालं ना, सगळं खरोखर छान. म्हणजे अपेक्षित नव्हतं, असं वाटलं होतं बाप रे, पण इतकं मस्त ना, खूप. आता भीमताल तलावाच्या इथे आलो आहे. भीमताल लेक बघण्यासारखं आहे, बोटिंग पण आहेत. जेवणाची सोय करायला गेलेत काका तिकडे. इकडे चांगलं जेवण, म्हणजे गॅसचा इकडं पण प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे आपल्या मनासारखं जेवण भेटत नाही.
म्हणजे कुठेही ट्रॅव्हल केलं तरी आपल्या मनासारखं जेवण आपल्यासारखं घेत नाही, त्या सिच्युएशनप्रमाणे आपल्याला सुद्धा वागावं लागतं. बघूया आता काय भेटतोय जे पोटाला आधार म्हणून खायचं. जेवण काय मॅगी? हा नेहमी ते डाळ भात हे ते नको चेंज चपाती लावले ना. हां भीमताल तर मॅगीची मजा घेऊया. घरातली मॅगी आणि बाहेरची मॅगी म्हणजे इकडची थंडातली हो खाण्यात मजा आहे. कैसा है मैगी? 50 रुपये. क्या क्या है उसमें? शिमला मिर्च, टमाटर और प्याज. ओके. इकडे 50 रुपये प्लेट. पुढे इथून दिल्ली आहे 322 किलोमीटर, हलवानी आहे 28 किलोमीटर आणि काठगोदाम 22 किलोमीटर. झटपट खायची मॅगी. 2 मिनिट. जागा झेपूया, जागा अडवूया. बाकी नायडू मॅडम कुठे? चला इकडे या मॅडम. शांत आहे ना पाणी. हां तलाव पाली, ठाण्याचा तलाव पाली. मस्त या साईडला तलाव आहे आणि मॅगी खातो. चांगली आहे का? झणझणीत. मी पण खातो. तलावाच्या बाजूला बसून आहे. इच्छा होती, काकांना बोललेलं तुम्ही मॅगी खायचीच आहे इकडे. मस्त. जी घरात बनत नाही ना ती इथे बनते. हे खायला या. हां म्हणजे हॉटेलला मस्त स्वागत झालं. इकडचे हॉटेल आहेत ना खूप छान. म्हणजे हे सिलेक्ट करण्यावर असतं. श्रावणी टुरिझम इथले हॉटेल पण प्रीमियम असे सिलेक्ट करते. आता लोकेशन बघू ना, इकडे या साईडला भीमतालचं पूर्ण आहे आणि मस्त इथे हॉटेल आहे. स्वागत झालं मस्त. हार आणि टिके लावून प्रत्येकाच्या इकडची एक वेगवेगळी पद्धत असते, स्टाईल्स असते. इकडचं गार्डन, पार्किंग गार्डन खूप छान आहे आणि ॲम्बियन्स बघाल ना मस्त आहे, पीसफुल आहे वातावरण पूर्ण. तर बघू रात्री. यांनी जाम आम्हाला फिरवलं आहे. So nice. आता छान दिसत आहे तुम्ही. सगळ्यांच्या गळ्यात हार आहेत आज. हो फार मजा आली हां हो. एक छान फोटो पण निघाला. हो. तर रिसेप्शनला आहोत आम्ही. हो इकडचा आतमधला पण एंट्रन्स खूप छान आहे. वा. वेलकम ड्रिंक आहे इकडचा लोकल वेलकम ड्रिंक. अरे आई शपथ, स्विमिंग पूल पण आहे. मजा येणार. आज जाऊया. हां आलो. स्विमिंग पूल पण आहे इथे. अरे फोटो काढतायत. हां 3rd फ्लोअरला आहे. इथल्या रूम्स एवढ्या भारी आहेत ना, एक नंबर. आणि हॉटेल एवढा प्रीमियम आहे. तुम्हाला हॉटेलचे इथले टूर करून देतो, म्हणजे रूमची जबरदस्त. इथे बघा, हा इथे स्विमिंग पूल आहे, मोठा आहे, भव्य दिव्य आहे. आणि हा सगळा इकडचा ॲम्बियन्स जबरदस्त. आता तुम्हाला दाखवतो बघा. 312मध्ये आपण आतमध्ये एंट्री केली. ह्या साईडला आहे, हा बाथरूम आहे, वॉशरूम मोठा आहे. इथे हेअर ड्राय पण आहे. जाम मजा. हेअर ड्रायर पण आहे. आणि आता आतमध्ये एंट्री झालेली आहे. बेड बघा इथले, जबरदस्त कडक. हॅप्पी झालो, हॅप्पी. अजून तुम्हाला एक दाखवतो. इथून जो व्ह्यू आहे दिसतो, बघायचा आहे. 1 2 3. अरे पडदाय. हा बघा, जबरदस्त. अजून तुम्हाला बाल्कनी व्ह्यू दाखवतो. इथून बाल्कनी व्ह्यू. हा बाल्कनी व्ह्यू जबरदस्त. काय मस्त आहे ना मंडळी. सो इथे आता आम्हाला
आजचा दिवस आणि उद्याचा दिवस काढायचा आहे. म्हणजे मस्त हॉटेल आहे. कालचा पण मस्त होता आणि आजचा पण हॉटेल मस्त आहे. इथून दिसणारा भीमताल त्या साईडला तो बघा, आम्ही तिथे होतो त्या भीमतालच्या त्या आपल्या तलावाच्या इथे होतो. आणि माउंटेन व्ह्यू आहे पूर्ण खतरनाक, मस्त वाटते. सर्वजण जातात म्हणून माझी पण पाण्यात जायची इच्छा झाली. इच्छेला मारायचं नसतं. लई थंडे पाणी बर्फासारखं लागतोय. थंड पाण्यात जरा डुबक्या मारलेल्या आणि आता हॉटेलच्या एका साईडला आलेलो आहोत. बाजूला लॉन इतका भारी आहे ना, इथे जबरदस्त व्ह्यू आहे. असा गार्डन आहे आणि ॲडव्हेंचर आहे इथे सुद्धा. या साईडला पण कॉटेजेस आहेत, मस्त आहे. हे बघा इथे ॲडव्हेंचर आहे. अरे हां, इथून पण जाऊ शकतो रस्सीनी. डायनिंग एरियामध्ये आलो आहे आणि इथे लाईव्ह सिंगिंग चालू आहे. आपका जो भी फरमाइश हो तो प्लीज बताइएगा और मेरे को कुछ सॉन्ग पहले सीख रहा हूँ थोड़ा. आज डिनरमध्ये काय काय आहे तुम्हाला दाखवतो. इकडे आहे टोमॅटो सूप, या साईडला आहे पापड, ही आहे पुदिनाची चटणी, इकडे काय आहे, इकडे मिक्स रायता आहे, इकडे व्हेज बिर्याणी आहे बघू शकता, आणि इकडे बर्न्ट गार्लिक फ्राईड राईस आहे बघू शकता, भारी भारी आहे. मशरूम दाल तडका आहे, वाव. इकडे आहे लखनऊ पनीर मसाला, इकडे आहे कढाई मशरूम, इकडे आहे भोजपुरी दम आलू, आणि इकडे आहे चपाती, रोटी, आणि इकडे आहे स्वीट कोकोनट बर्फी. हे काय आम्ही खाता आहोत, एक नको. आणि इकडे हिमालयन खीर आहे बघू शकता. इकडे 2 प्रकारचे चिकन आहे, रारा मुर्ग, काय माहिती रारा मुर्ग आहे. रारा मुर्ग म्हणजे सरसो वाली फिश करी. ओ माय गॉड, फिश करी, फिश करी. फिश गेली, गायब झाली, खरीच राहिली, गेली परत. नाही आहेत, थोडी फोडा आहेत, व्हायचं. तू कसं खाता हे कोणतं? आणि इकडे सलाड आहे बघा कसं सजवलेलं आहे. जेवायला बसलेले आहेत सगळे, जेवणाचा आस्वाद घेत आहेत. जेवण छान आहे का? छान आहे, छान आहे, छान आहे, मस्त आहे. ओ साहब जी कैसा है जेवण? साहब जी फुकट का खाना मिट रहा था, घुस गया भंडारे में. ये भंडारा चल रहा है ना, घुस गया साहब जी. वो नॉन वेज खा रहे हैं भंडारा में नॉन वेज मिला तो घुस गए जी. अच्छा जी, साहब जी धन्यवाद. साहब जी भगवान भला करे बड़े लोग का, जो गरीबों को खाना खिला रहे साहब जी. हाँ चला जरा टेस्ट करूया मस्तपैकी. आता उजव्या हातात आहे, थांबा जरा राईसची टेस्ट करते. मस्त आहे राईस, फ्राईड राईस मस्त आहे. खूपच मजा धमाल मस्ती येते इथे, आणि सगळेजण एकत्र आहेत तर खूप, म्हणजे आता आम्ही डायनिंगच्या इथे होतो. खरं तर जाम मजा केलेली. लाईव्ह सिंगिंग होतं, प्रत्येकजण प्रत्येकाच्या आयुष्यातलं दुःख विसरून सामील होते. म्हणजे हा ग्रुप फक्त एकत्र, म्हणजे मी आता इकडनं सोलो आहे, म्हणजे काका ओळखीचे आहेत, मी एकटा आहे, काही जण 2 कपल, 1 कपल आहे, काही जण 1 व्यक्ती आहे, काही जण 4-5 जण आहेत. असे एकत्र येऊन एक ग्रुप बनला, आणि तो असा ग्रुप बनला, मैत्रीचा ग्रुप बनला आहे. सो टूरमध्ये ह्या गोष्टी खूप अनुभवायला भेटतात आणि छान असतात, आणि सगळे एकत्र असले की मजा असतात. इकडचं हॉटेल खूप छान आहे, जेवण खरंच खूप छान आहे, आणि एवढ्या मोठ्या हॉटेलला मी फर्स्ट टाईम आलो असेल, आणि खूप मस्त वाटलं.
इकडचं एरिया लोकेशन खूप छान आहे. निमकरोली बाबांचं दर्शन खूप मस्त झालं, फटाफट झालं आणि आशीर्वादसुद्धा घेतलेला आहे. सो तुमच्यासाठी पण आशीर्वाद घेतलेला आहे. आपले व्हिडिओ सगळे जण बघतात आणि आवडीने बघतात. भले ते कमी व्ह्यू येऊ दे तरी पण सुद्धा हे आपली माणसं आहेत आणि ते आवडीने म्हणजे मला समजतं की लोक किती आवडीने बघतात आणि कुठपर्यंत बघतात. ही आपली माणसं आहेत आणि आवडीने. आजकाल सोशल मीडिया असं आहे की लोकांना रील्स खूप बघायला आवडतात, पण लॉंग व्हिडिओ बघायला लोक इग्नोर करतात, कारण आजचा तर फॅड झाला आहे. लोकांना इझी पाहिजे, 2 मिनिटात काय बघायला भेटते चल स्वाईप अप करतात. पण असं नाही की आपल्या व्हिडिओ 10-15 मिनटं तुम्ही आवडीने बघितलात, तुम्ही माझे म्हणून बघितलात, खूप धन्यवाद. कारण खूप खूप धन्यवाद. आणि असंच नवीन नवीन दाखवत राहीन. सो नक्कीच टूर एन्जॉय करा. तुम्हालासुद्धा पुन्हा एकदा सांगतो, तुम्हालासुद्धा अशा टूर करायचे असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओ पण खूप छान असेल. तोपर्यंत टाटा, आंब्याचा वाटा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.